गावातल्या काही लोकांच्या गणपती बाप्पांचा विसर्जन या चालूच होता। त्यामुळे कानावर फटाक्यांचे आवाज रात्री आम्ही झोपलो तरी आमच्या कानावर पडत होते। एका काकांच्या गणपतीचं विसर्जन रात्री उशिरा करायचे। त्या वाडीतली सर्व मंडळी भजन वगैरे करून नाचत गाजत वाजत गणपती बाप्पांचं विसर्जन करू हे जात होते। पण लाईट बंद करता करता एका रस्त्यावरून कोणाच्या दबा दबा धावण्याचा आवाज येऊ लागलो आणि त्या रस्त्यावर एका काहीतरी अंदूक दिसाक लागला। नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमका भर गणपती सणात घडलेलो एक सत्य अनुभव सांगणार असय। पण ह्यो अनुभव चालू करण्याआधी मालवणी गोष्टी ह्या चॅनल तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून टाका, कारण ह्याच्या पुढे सुद्धा मी असेच गावाकडचे सत्य अनुभव घेऊन येणार असय। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण अनुभवाकडे वळाया। ह्यो सर्व प्रकार गेल्या चतुर्थीक घडलेलो असा आणि ही घटना आमच्या गावातच घडली होती। ती ऐकल्यावर तुम्ही एकदम हात रानत जाशाल। आमच्या बाजूच्या घरातल्या आजीक ह्यो सगळं अनुभव इलो होतो। तर 2025चा हा साल होता। तर आम्ही एका गावात राहतो, पण काही कारणास्तव मी त्या गावाचा किंवा वाडीचा नाव देखील सांगा शकत नाही। तसा बघू केला तर आमचं तो गाव मोठं असा। कुडाळ तालुक्यातलोच तो एक गाव असा। कुडाळ शहरातून साधारण 40 किलोमीटरवर तो गाव लागता। तर गणपतीचे ते दिवस चालू होते। सगळे मुंबई पुण्यात राहणारे चाकरमानी गणपती गावा गेलेले। गेल्या वर्षी आमचं गणपती बाप्पा हे 11 दिवस होते। त्यामुळे माका काय नक्की घडला ह्या काय समजाक नाही। तर तो दिवस ह्यो गणपतीचो 7वो दिवस होतो। ह्यो सर्व अनुभव सांगितल्यान त्या आजींच्या घरातल्या गणपती बाप्पा 7 दिवसांनी विसर्जन केलेल्याने आम्ही देखील त्यांच्या त्या गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी गेलेलो। आमच्या गावाकडे गणपती विसर्जन ह्या नदीतच करतो आणि गेल्या वर्षी त्या आजींच्या गणपती बाप्पांचं विसर्जन करणार होतो। त्या दिवशी काय तो मरणाचाच पाऊस लागवतो। त्यामुळे त्या आजींच्या गणपती बाप्पांचा लवकरच विसर्जन करूचा होता। त्यामुळे त्या आजीचो मुलगो म्हणजे काका आमच्या घराकडे इलेले आणि आमका आपल्या सांगाक लागले की लवकरच यंदा गणपती बाप्पांचं विसर्जन करूया। त्या काकांनी वेळ सुद्धा सांगितलेल्याने म्हणजे 5 ते 5:30 वाजता आपण गणपती बाप्पांका घेऊन बाहेर निघाया असा त्या कायसा काकांनी सांगितल्याने त्या काकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आपले 5 वाजताच त्यांच्या आपल्या घराकडे जाऊन बसलो। मी, माझो मोठो भाव आणि एक काकांचो मुलगो असे 3 जण आम्ही गेलेलो। तसं थोडं वेळ बसल्यावर लगेचच आम्ही गणपती बाप्पांची आरती चालू केलं। आरती वगैरे झाल्यावर गणपती बाप्पांका घराने केल्याने आणि त्यानंतर ते आपले गणपती बाप्पांका बाहेर काढूक लागले। पाऊस काय कमी व्हायचा नावच घेत नव्हतो म्हणान त्या आजीच्या एका मुलान बाजूच्या वाडीतल्या काकांची एक मारुती ओमनी गाडी बोलावल्यान। म्हणजे पाऊस तर खूप होतो आणि एवढ्या मोठ्या पावसात डोक्यावरून गणपती घेऊन जाणं ता काय बरोबर दिसत नव्हता। आणि पाऊस जायत ह्याची वाट बघितलं तर अजूनच उशीर होणार होतो। नदीत सुद्धा भरपूर पाणी येणार होता। तर त्या काकांनी गाडी बोलावल्याने तेव्हा साधारण 6 तरी वाजले असतीलच। गाडी आल्यावर आम्ही लगेचच गणपती बाप्पांका गाडीत ठेवलं आणि आम्ही आपले गणपती बाप्पांचं विसर्जन करूक नदीवर जाऊक लागलं। म्हणजे आम्ही चालतच पायी जायत होतो। 10 मिनिटाच्या आतच आम्ही ते आपल्या नदीवर जाऊन पोचलो आणि आमच्या गावाकडे जास्तीत जास्त लोक ही गणपती बाप्पांचं विसर्जन ह्या आमच्या नदीतच करतात। तर आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलं
आणि घराकडे येऊक निघालो. म्हणजे लवकर लवकर म्हणता म्हणता जरा उशीरच झालो आणि नशिबान त्या काकांची गाडी भेटलेली म्हणून झाला, नाहीतर अजूनच खूप उशीर होणार होतो. थोड्याच वेळात आम्ही घरी पोचलो आणि त्या आजींच्या काय गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं. त्यामुळे त्यांचा जो मुलगा होतो आणि तिची नातवंडा ती सगळीजणं आमच्याचकडे आलेली आणि रात्रीच्या 8 वाजता आम्ही आमच्या घरातल्या गणपती बाप्पांची आरती केलं. म्हणजे 9 वाजता आरती वगैरे संपवून आम्ही रिकामी झालो आणि थोड्याच वेळात जेवण करणार होतो. सर्व मुंबई पुण्याची चाकरमानी आल्यावर आमचे थोडे गप्पा गोष्टी हे चालूच होते. गप्पा मारीपर्यंत कधी 10 वाजले ह्याच काय आमका समजाक नाही. तशी सगळी जणं आपल्या घरी गेली. आम्ही पण जेवण वगैरे करून झोपलेलो. पण त्या दिवशी गावातल्या काही लोकांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन या चालूच होता. त्यामुळे कानावर फटाक्यांचे आवाज रात्री आम्ही झोपलो तरी आमच्या कानावर पडत होते. पण त्याच रात्री असा काय घडला ता ऐकल्यावर तुम्ही सुद्धा एकदम सुन्न होतलाय. कारण आमच्या घराच्या खाली एक वाडी असा आणि त्या वाडीतल्याच एका काकांच्या गणपतीचं विसर्जन रात्री उशिरा करायचे. त्या वाडीतली सर्व मंडळी भजन वगैरे करून नाचत गाजत वाजत गणपती बाप्पांचं विसर्जन करू हे जात होते. तर मी काय तेव्हा झोपलेलो आहे, त्यामुळे याची माका कायच कल्पना नव्हती. असा झाला की हे मस्तपैकी गणपती बाप्पांच्या विसर्जनात गेले. तसा ते गणपती बाप्पा आमच्या घराच्या थोडा पुढे एक दुकान असा. साधारण त्या दुकानापर्यंत ते गणपती बाप्पांका घेऊन गेले आणि या सगळ्यांच्या आवाजात ते आजी एक आपली जाग गेली. ही आपली उठली आणि बाहेर बघूक लागली की एवढ्या रात्रीचा आणि तासुद्धा वाजत गाजत कोण गणपती बाप्पांच्या विसर्जनात घेऊन चालला. तशी तिका रात्रीचो काळोख असल्यामुळे नीट काय दिसत नव्हता. म्हणून थोडी पुढे येऊन ही आपली नीट निरखून बघूक लागली की कोण नक्की जातं त्या. तसा हिका समजला की ते कोण असत, म्हणजे खालच्याच वाडीतले ती सर्व मंडळी होती. तशी ही आपली पुन्हा आपल्या घराजवळ इली आणि ही झोपणारच होती. पण लाईट बंद करता करता एका रस्त्यावरून कोणाच्या दबा दबा धावण्याचा आवाज येऊक लागलो आणि त्या रस्त्यावर एका काहीतरी अंदूक अंदूक दिसाक लागला. ही आपली पुन्हा थोडी पुढे जाऊन बघूक लागली तर जेमतेम 8 ते 9 वर्षाची एक मुलगी रस्त्याने त्या गणपती बाप्पांच्या मिरवणुकीच्या दिशेने जात होती. पण ही मुलगी काय आज एक ओळखी गावतच नव्हती. आज एक वाटला की कोणाची तरी पाहुणी असात. मागे रवली ती जोर जोरात धावत जाता. पण तरीसुद्धा आजीच्या मनात काहीतरी खटका होता. एका काहीतरी ह्या विचित्र वाटा होता. म्हणून तिनं असा ठरवल्यान की पुन्हा ते सर्व गणपती बाप्पांचं विसर्जन करून जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत आपण हयच बसान त्यांची वाट बघायची. म्हणजे आपणाक नक्की समजात की ती कोण मुलगी होती ती. आजीन तसाच केलाय. नंतर साधारण अर्ध्या पाऊण तासात ती सर्व मंडळी रस्त्यानं आपल्या घराच्या दिशेने जाऊक लागली. ही आपली परत एकदा नीट निरकून थोडी पुढे जाऊन त्या मुलीक आपली बघूक लागले. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की सर्व मंडळी खाली आपल्या घराच्या दिशेने गेले. पण ती मुलगी काय आजी खंय दिसाकच तयार नाही. हिका तर कायच समजना. हिका आपल्या वाटला की आपल्याक भास झालो असतलो. तशी ही आपली आजी धीरिष्ठ असा. अजिबात घाबरणारी नव्हती. ही आपली घरात इली, घराची लाईट बंद केल्या आणि आपली झोपाक गेली. पण जेव्हा दुसऱ्या दिवस सकाळ झाली तेव्हा पुन्हा त्या खालच्या वाडीतले कोणतरी काका जे रात्री त्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाक होते ते त्या मगाशी सांगितलेलं त्या दुकानावर जायत होते. तर आजीनं आपला त्या काकांका थांबवल्या आणि ही आपली त्यांका विचारूक लागली की रात्रीचा काय घडला त्या सर्व त्या काकांका सांगितल्या. तसा ते काका आपले सांगाक लागले की अशी मुलगी
आपल्याबरोबर कोण नव्हती ह्या सांगान ते काका आपल्या दुकानावर निघान गेले. पण ह्यो सर्व प्रकार हिनं आपल्या घरातल्यांका सांगितल्यान, पण हिच्यावर कोणच विश्वास ठेवूक तयार नाही. मित्रांनो, तुमका काय वाटता ती मुलगी कोण आसात? आणि आजी एक भास तरी अजिबातच होऊक नव्हतं, कारण तिनं त्या मुलीक स्पष्ट डोळ्यांनी बघितलेला होता. मित्रांनो, तुमका काय वाटता की ती मुलगी कोण आसात ह्या माका कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा असे काही सत्य अनुभव असतील तर माका स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर ते तुम्ही पाठवू शकता, म्हणजे त्यावर मी व्हिडिओ बनवेन. अजून देखील तुम्ही मालवणी गोष्टी ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर आताच सबस्क्राईब करून टाका, कारण असेच गावाकडचे सत्य अनुभव घेऊन मी येणार असय. आणि ह्या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींका ज्यांका भूतांचे व्हिडिओ आवडतात त्यांका पाठवक मात्र अजिबात विसरा नको. चला तर मग भेटूया अशाच एका गावाकडच्या भयानक सत्य अनुभवात. तोपर्यंत